नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा इशू मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण असे GS GKचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो? तर राष्ट्रपती हे राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख असतात. नेक्स्ट, कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? तर इंग्लंड या देशाचे संविधान लिखित नाही. तर सर्वात मोठे संविधान हे भारताचे आहे. नेक्स्ट, भारतीय संसदीय व्यवस्थेचा डॅश हा केंद्रबिंदू असतो. तर पंतप्रधान हा केंद्रबिंदू असतो. नेक्स्ट, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. नेक्स्ट, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार हा राज्यसभेला असतो. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 6, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर भारताचे राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. नेक्स्ट, मतदाराच्या बोटावर लावण्यास येणाऱ्या शाईमध्ये काय असते? तर सिल्वर नायट्रेट हे असते. नेक्स्ट, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. नेक्स्ट, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. नेक्स्ट, सत्यमेव जयते हे वाक्य कोणी लोकप्रिय केले? तर मदन मोहन मालवीय यांनी हे वाक्य लोकप्रिय केले. नेक्स्ट, लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे? तर 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. नेक्स्ट, भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन हे 9 डिसेंबर 1946 मध्ये सुरू झाले होते. नेक्स्ट, राज्याचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते? तर राज्याचे अर्थविधेयक हे प्रथम विधानसभेत मांडले जाते व केंद्र सरकारचे अर्थविधेयक हे प्रथम लोकसभेत मांडले जाते. नेक्स्ट, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर किती असते? तर 6 महिने अंतर असते. नेक्स्ट, मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी ही न्यायमंडळावर असते. नेक्स्ट, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर 1955 मध्ये भारतीय नागरिकत्व कायदा बनवण्यात आला. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली? तर 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये उद्देशपत्रिका प्रथमतः दुरुस्त करण्यात आली होती. नेक्स्ट, मूलभूत कर्तव्य शी संबंधित कलम हे 51 आहे. नेक्स्ट, कोणते राष्ट्रपती 2 वेळा राष्ट्रपती होते? तर भारताचे प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे एकूण 2 वेळा राष्ट्रपती राहिले होते. नेक्स्ट, जगातील पहिले व सर्वात जुने संघराज्य कोणते आहे? तर अमेरिका हे जगातील पहिले व सर्वात जुने संघराज्य आहे. नेक्स्ट, राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमानुसार लावली जाते? तर कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लावली जाते. तर 360 नुसार आर्थिक आणीबाणी ही लावली जाते. नेक्स्ट, भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर भारतात ही अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे. नेक्स्ट, संघराज्याचे मॉडेल म्हणून कोणत्या देशाला संबोधले जाते? तर अमेरिका या देशाला संघराज्याचे मॉडेल म्हणून संबोधले जाते. नेक्स्ट, राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम? तर कलम 368 नुसार राज्यघटनेत दुरुस्ती करता येते. नेक्स्ट, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? तर जो सरनामा आहे त्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात. नेक्स्ट, राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार देण्यात आला आहे? तर कलम 72 नुसार राष्ट्रपतींना माफीचा अधिकार देण्यात आला आहे. नेक्स्ट, राज्यसभेचा सभापती कोण असतो? तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. नेक्स्ट, महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या ही 78 आहे. विधान परिषदेची सदस्य संख्या ही त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3 एवढी असते.
नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? तर भारतीय राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्टे आहेत. नेक्स्ट, पंचायत समिती सचिव कोण असतो? तर पंचायत समितीचा सचिव हा गट विकास अधिकारी असतो. नेक्स्ट, कोतवालाची नेमणूक कोण करतो? तर तहसीलदार हा कोतवालाची नेमणूक करतो.